मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. आज आपण एका स्टोलवर फॅब्रिक पेंटिंग करणार आहोत. स्टोल म्हणजे स्कार्फचाच एक प्रकार असतो. हा सुती कापडाचा मऊ स्टोल आहे. आपण मुद्दाम फिक्या रंगाचा स्टोल घेतला आहे, त्यामुळे यावर सर्व रंग खुलून दिसतील. हा स्टोल आपण धुवून आणि इस्त्री करून घेतला आहे. आपण फॅब्रिक पेंटिंगसाठी वापरले जाणारे ॲक्रेलिक रंग वापरणार आहोत. हा स्टोल रंगवण्यासाठी आपण वेट ऑन वेट टेक्निकचा वापर करणार आहोत. वेट ऑन वेट म्हणजे आधी कापडाला पाणी लावून त्यावर रंगकाम करायचे असते. इथे आपण कापडावर ज्या ठिकाणी डिझाईन रंगवायचं आहे त्या ठिकाणी फ्लॅट ब्रशने पाणी लावून घेतो आहोत. तुम्ही बघताय आपण हा स्टोल सारखा पसरून टेबलावर घेतला आहे. सगळ्यात खाली एक चादर घातली आहे, त्याच्यावर एक जाड कागद ठेवला आहे आणि त्या जाड कागदावर आपण आपला स्टोल ठेवला आहे. यामुळे आपण स्टोलला आता जे पाणी लावतोय ते खालच्या कागदामध्येच ॲब्सॉर्ब होतं आहे आणि त्याच्या खालच्या कापडाला काही ते लागत नाही आहे. आपण वाट्यांमध्ये काही रंग काढून घेतो आहे. कागदाच्या वाट्या घेतल्या आहेत आपण. त्याच्याऐवजी आपण पॅलेटचा सुद्धा वापर करू शकतो. आता पाणी लावून पूर्ण झालं आहे आणि आपल्याला कुठे डिझाईन काढायचं आहे ते आपल्या मनामध्ये तयार असलं पाहिजे. आता लाल रंगाचे काही स्ट्रोक्स आपण देणार आहोत. पेन्सिलीने काहीही ड्रॉइंग न करता आपण डायरेक्ट ब्रशने फुलं काढत आहोत. ही फुलं कशी काढायची? चित्र पेन्सिलीने न काढता डायरेक्ट ब्रशने फुलं कशी काढायची? यासाठी आपल्याला भरपूर सराव करण्याची आवश्यकता असते. आपल्याला एकदा नक्की सराव झाला की आपण डायरेक्ट हे चित्र कापडावरती काढू शकतो. आता कापडाला पाणी लावून घेतल्यामुळे हे जे रंग आहेत ते थोडे पसरतात, पण आपल्याला वेट ऑन वेटचा परिणाम मिळवण्यासाठी रंग पसरण्याची आवश्यकता असते. आपला एक फुलाचा आकार साधारणपणे आपण काढून घेतला आहे. आता थोडा वेगळा रंग घेऊन आपण दुसरं फूल बाजूलाच काढत आहोत. सुरुवातीला आपण काय चित्र काढतोय हे रंग पसरल्यामुळे नीट समजणार नाही, पण नंतर जेव्हा आपण बारीक ब्रशने फुलांची आउटलाईन करू त्यावेळेला त्याचा निश्चित आकार आपल्याला समजेल. कापड ओलं असेपर्यंत आपण पटापट त्यावरती चित्र रंगवून घ्यायचं आहे. याआधीसुद्धा आपण वेट ऑन वेट टेक्निकचा सराव केलेला आहे. आता त्या सरावाचा उपयोग करून आपण हा स्टोल रंगवणार आहोत. यावेळी आपण मोठी मोठी फुलं काढत आहोत. आपल्याला हवं ते डिझाईन आपण काढू शकतो. कागदावर आधी ठरवून घ्यावं की आपल्याला कुठलं डिझाईन काढायचं आहे, त्यानंतर ते कापडावर काढायला घ्यावं. फॅब्रिक पेंटिंग केलेले कपडे खूप आकर्षक दिसतात. आपण आपल्या आवडीसाठी स्वतःच्या कपड्यांवर, साड्यांवर, ओढण्यांवर वेगवेगळी डिझाईन्स काढू शकतो. याशिवाय वेगवेगळ्या कपड्यांवर डिझाईन्स काढून आपण त्यांची विक्रीही करू शकतो आणि एक उत्पन्नाची संधी म्हणून आपण या कलेकडे बघू शकतो. वेट ऑन वेट टेक्निकमध्ये आपण रंग जेव्हा लावतो तेव्हा ते गडद दिसतात, परंतु वाळल्यावरती ते फिके दिसायला लागतात. आपण जिथे पाणी लावून घेतलं होतं ती फुलं, आपली तिन्ही फुलं काढून झाली आहेत. आता
उरलेल्या भागामध्ये आपण पाणी लावून घेत आहोत. तिथे आपल्याला काही फुलं काढायची आहेत. आधी सांगितल्याप्रमाणे आपल्या मनामध्ये डिझाईन ठरलेलं असायला हवं, तरच आपण ह्या प्रकारचं पेंटिंग करू शकतो. आता आपण पिवळा रंग वाटीमध्ये काढून घेतोय. हा रंग थोडा पातळच असायला हवा, खूप घट्ट नको, म्हणजे तो व्यवस्थितपणे कापडावर पसरेल आणि त्याला वॉटर कलरसारखा इफेक्ट आपल्याला दाखवता येईल. आता पिवळ्या रंगाची काही मोठी फुलं आपण काढून घेतोय. अर्थातच खाली पाणी लावलेलं असल्यामुळे ते रंग थोडे पसरत आहेत. पेंटिंग करताना स्टोल हलू नये किंवा त्याला सुरकुत्या पडू नयेत म्हणून आपण तो घट्ट ताणून घेतला आहे आणि त्याला दोन्ही बाजूंनी टेप लावून घेतली आहे. रंगवताना पाणी लावलेला भाग वाळला तर आपण पुन्हा एकदा त्यावर पाणी लावून घेऊ शकतो. आपली 3 पिवळ्या रंगाची फुलंही काढून झाली आहेत. आता आपण बारीक ब्रश घेतला आहे आणि सुरुवातीला जो रंग आपण फुलांसाठी घेतला होता तो फार पातळ न करता गुलाबी फुलांना त्याच रंगातल्या गडद रंगाची आउटलाईन आपण करून घेतोय. पाकळ्यांच्या आकाराप्रमाणे बाहेरच्या बाजूने काही रेषा काढून घेतोय, तसंच आतमध्ये सुद्धा काही रेषा काढून घेतोय. यामुळे त्या फुलाचा नक्की आकार आपल्याला दिसायला लागतो. भरपूर सरावानंतर आपल्याला हे तंत्र जमू शकतं. आपली एका फुलाला आउटलाईन करून झाली आहे. आता दुसऱ्या फुलालाही आपण बारीक ब्रशने गडद लाल रंगाची आउटलाईन करत आहोत. या प्रकारे 3ही गुलाबी फुलांना आपल्याला आउटलाईन करून घ्यायची आहे.
ती झाल्यानंतर पिवळी फुलं. पिवळ्या फुलांना पिवळाच रंग घेतला तर तो रंग फिका असल्यामुळे आउटलाईनचा रंग आपल्याला दिसणार नाही. म्हणून आपण केशरी रंग घेतला आहे किंवा नारिंगी रंग ज्याला आपण म्हणतो तो घेतला आहे आणि त्याने पिवळ्या फुलांना आपण आउटलाईन करत आहोत. तिन्ही फुलांची आउटलाईन करून झाली आहे. आता तरीसुद्धा मध्ये जी जागा उरली आहे त्यामध्ये आपल्याला काही फुलं काढायची आहेत आणि त्यासाठी आपण वेगळा रंग वापरूया. सर्वात आधी आपण त्या भागामध्ये पाणी लावून घेतो आहे. पाणी लावण्यासाठी फ्लॅट ब्रश वापरतो आहे, म्हणजे मोठा भाग एकाच वेळी पाणी लावून पूर्ण करता येतो. आता तोच ब्रश वापरून आपण वाटीमध्ये जांभळा रंग घेतला आहे आणि जांभळ्या रंगाच्या छोट्या छोट्या फुलांचं डिझाईन आपण इथे करत आहोत. एका स्ट्रोकने एक पाकळी असं आपण स्ट्रोक पेंटिंग वापरतो, ते तंत्र आपण इथे वापरतो आहे आणि छोटी छोटी फुलं काढत आहोत. पाणी लावल्यामुळे या फुलांचा रंगही थोडा पसरतो आहे. रंग खूप पसरू द्यायचा नाही, नाहीतर मग आपल्याला जेवढं फूल काढायचं असतं त्यापेक्षा ते खूप मोठं मोठं होत जातं.
छोटी छोटी जांभळी फुलं पिवळ्या आणि गुलाबी रंगाच्या फुलांबरोबर खूप छान दिसत आहेत. आपण बऱ्यापैकी भागामध्ये जांभळी फुलं काढून घेतली आहेत. आता पानं काढायची आहेत आपल्याला. जिथे पानं काढायची तिथे आधी आपण पाणी लावून घेऊया. आणि फिका हिरवा रंग आपण तयार केला आहे, म्हणजे हिरव्यामध्ये थोडासा लेमन येलो आपण मिक्स केला आहे आणि त्यांनी काही पानं काढतो आहे. सुरुवातीला सगळंच डिझाईन आपल्याला फिकं पुसट करायचं आहे आणि नंतर त्याची आउटलाईन मात्र गडद रंगाने करायची आहे. फुलांच्या सर्व बाजूंनी आपण बरीचशी पानं काढून घेतली आहेत. आता बारीक ब्रशमध्ये डार्क ग्रीन रंग घेतला आहे आणि त्याने आपण पानांची आउटलाईन करून घेतो आहे. पानं आपल्याला हवी तशी आपण काढू शकतो, छोटी किंवा मोठी, गुच्छागुच्छांनी काढू शकतो किंवा एक एक पान काढू शकतो.
जे डिझाईन आपल्याला काढायचं आहे ते आपल्या मनात आधीच ठरलेलं असलं पाहिजे. तुम्हीसुद्धा बाजारातून स्टोल विकत आणू शकता किंवा तुमच्या घरी काही जुना स्टोल किंवा जुना दुपट्टा असेल तर त्यावर तुम्ही ह्या प्रकारे चित्र काढून बघू शकता. मात्र गडद रंगाचा स्टोल किंवा दुपट्टा घेऊ नका, त्यावरती आपल्याला पातळ रंग दिलेले दिसणार नाहीत. म्हणून
वेट ऑन वेट टेक्निकसाठी शक्यतो फिके रंग किंवा मध्यम रंग घ्यावेत, खूप गडद रंग घेऊ नयेत. सर्व फुलांना आणि पानांना आउटलाईन केल्यावरती चित्राचं सौंदर्य अधिकच खुलून दिसायला लागलं आहे. आणि ह्या प्रकारचं चित्र जे आपण काढतोय ते खूप छानपैकी पणाने म्हणजे मोकळ्या मनाने काढायचं आहे. वेट ऑन वेट टेक्निक वापरून काढलेलं चित्र लवकर पूर्ण होतं आणि ते दिसायलाही खूप सहज आणि सुंदर दिसतं. स्टोलचा जो एक भाग आहे, खालचा एका बाजूचा भाग आपण फुला पानांनी भरून घेतला आहे आणि आपलं चित्र पूर्ण झालं आहे. आता उरलेल्या भागात आपल्याला काही चित्र काढायचं आहे. तर ह्याच प्रकारे आपण ठरवू शकतो की स्टोलच्या दुसऱ्या भागामध्ये हेच डिझाईन काढायचं आहे का छोटी छोटी फुलं आणि छोटे छोटे बुट्टे आपल्याला करायचे आहेत. कसं ज्या प्रकारे करायचं आहे त्या प्रकारे आपण ते डिझाईन करू शकतो. मात्र त्यासाठी ह्या भागातलं चित्र आधी पूर्ण वाळलं पाहिजे. त्यानंतर कापडाच्या टेप काढून घ्यायच्या आणि ज्या भागामध्ये आपल्याला चित्र काढायचं आहे तो भाग पुन्हा एकदा कागदावरती पसरून ताणून घ्यायचा, त्याला टेप लावायची. त्या भागामध्ये पुन्हा ह्याच पद्धतीने चित्र काढायला हरकत नाही. अशा प्रकारे स्टोलचं चित्र पूर्ण स्टोल रंगवून झाल्यावरती बघा किती सुंदर दिसतोय. अशा प्रकारे वेगवेगळ्या रंगांचे स्टोल्स किंवा दुपट्टे घेऊन आपण ते वेगवेगळ्या डिझाईन्सनी रंगवू शकतो. याचा उपयोग आपण स्वतःसाठी करू शकतो किंवा असे भरपूर स्टोल्स किंवा दुपट्टे तयार करून ते आपण विक्रीसाठीही ठेवू शकतो.